अपॉइंटमेंट विथ डेथ, अगाथा ख्रिस्ती, भाग 2, प्रकरण 7. मिसेस लेनॉक्स बॉयंटन, हरक्यूल पायरो तुमच्या सेवेला हजर आहे. नादीन बॉयंटन बसली. मादाम, तुमच्या दुःखाच्या प्रसंगात मी तुम्हाला थोडा त्रास देतोय याची मला क्षमा करा. मॉसियर, मी तुमच्याशी मोकळेपणाने खरं ते बोलणार आहे. माझ्या दुःखात मला त्रास देताय याबद्दल तुम्ही माझी क्षमा मागितलीत. मॉसियर, मला अजिबात दुःख वगैरे काही झालेलं नाही आणि उगीच तसा खोटा आव आणण्याची मला गरजही वाटत नाही. माझ्या सासूबद्दल माझ्या मनात काडीमात्र प्रेम नाही आणि प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर तिच्या मरणानं मला वाईट वगैरेही मुळीच वाटलेलं नाही. मादाम, तुमच्या स्पष्ट वक्तेपणाबद्दल मी तुमचे आभार मानतो. नादीन पुढे म्हणाली, मी दुःखाचा आव मुळीच आणणार नाही, पण मी हेही मान्य करते की मला पश्चाताप होतो आहे. पश्चाताप? पायरोनं आश्चर्यानं विचारलं. हो, कारण तिच्या मृत्यूला मी कारणीभूत झालेले आहे. त्याबद्दल मी स्वतःला दोषी समजते आहे. मादाम, तुम्ही काय बोलताय मला समजत नाही आहे. मी म्हणते की माझ्यामुळे माझ्या सासूचा मृत्यू झालेला आहे. मी फार प्रामाणिकपणे वागले असं मला वाटत होतं, पण त्याचा परिणाम दुर्दैवानं वाईट झाला. मीच तिला मारलं. पायरो म्हणाला, या तुमच्या विधानाचं स्पष्टीकरण कराल का मादाम? हो, तेच मला करायचं आहे. पहिल्यांदा मला असं वाटलं की खाजगी गोष्टी खाजगीच ठेवाव्यात, पण आता मला वाटतंय की मन उघडं केलेलं बरं. जे काही घडलं ते सरळ तुम्हाला सांगते. माझं वैवाहिक जीवन फारसं आनंददायक नव्हतं. माझ्या नवऱ्याचा यात काहीच दोष नाही असंही मला म्हणायचं नाही. थोडक्यात दोष त्याचाही होताच, पण त्याच्या आईचा त्याच्या मनावर जबरदस्त पगडा होता आणि आताशा तर ही अवस्था मला असह्य होऊ लागलेली होती. थोडं थांबून ती पुढे म्हणाली, सासू ज्या दिवशी वारली त्या दिवशी दुपार टळून गेल्यावर मी निर्णय घेतला. माझा एक फार चांगला मित्र आहे. त्यानं अनेक वेळा मला लग्नाची मागणी घातलेली होती. त्या दिवशी त्याचा प्रस्ताव मी स्वीकारण्याचं ठरवलं. तुमच्या नवऱ्याशी फारकत घेऊन? हो. पुढे बोला. एकदा निश्चय पक्का झाल्यावर मी तो लवकरात लवकर अंमलात आणण्याचं ठरवलं. मी एकटीच तळावर परत आले. सासू एकटीच बसलेली होती. आसपास दुसरं कोणीही नव्हतं. मी तिला माझा निर्णय सांगण्याचं ठरवलं. मी माझ्या तंबूतून खुर्ची घेऊन आले. तिच्या शेजारी बसून कोणतीही प्रस्तावना करण्याचा द्रविडी प्राणायाम न घेता मी सरळ तिला माझा निर्णय सांगितला. तिला आश्चर्याचा धक्का बसला असणार. हो, जबरदस्त धक्का बसला तिला. ती फार म्हणजे फारच संतप्त झाली. बेभानपणे अद्दा बोलू लागली. मी त्यानंतर तिच्याशी वाद घालण्याचं टाळून तिथून निघून गेले. त्यानंतर मी तिला जिवंत अशी पुन्हा पाहिलीच नाही. त्या जबरदस्त धक्क्यामुळेच ती वारली असं तुम्हाला वाटतंय का? माझी जवळजवळ तशी खात्री आहे. आधीच तिच्यावर या खडतर प्रवासाचा खूप ताण झालेला होता. त्यात हा धक्का आणि तिचा संतापी स्वभाव यामुळेच तिची हृदयक्रिया बंद पडली असावी. मी नर्स होते. रोग्यांची शुश्रूषा करण्याचा मला थोडाफार अनुभव होता. माझा स्पष्टोक्तीचा कसा परिणाम होऊ शकतो याची कल्पना मला यायला हवी होती. यामुळे मला जास्तच अपराधी वाटतंय. पायरो काही मिनिटं विचारात गढून गेला. नंतर त्यानं विचारलं, सासूला सोडून जाताना तुम्ही काय केलं? मी खुर्ची परत माझ्या तंबूत नेऊन ठेवली आणि सरळ जेवणाच्या तंबूत गेले. माझा नवरा तिथं होता. तुमचा निर्णय नवऱ्याला तिथंच सांगितला की आधीच सांगितलेला होतात? पायरोनं विचारलं. तिथंच सांगितला, नादीननं उत्तर दिलं.
त्याची प्रतिक्रिया काय झाली? तो फारच अस्वस्थ झाला. तुमच्या निर्णयाचा तुम्ही फेरविचार करायला त्यानं सांगितलं का? तो फारसं काही बोलला नाही. असं काही घडण्याची शक्यता आहे हे आम्हा दोघांनाही माहीत होतं. ज्याच्याशी पुनर्विवाह करण्याचा तुमचा विचार आहे तो माणूस म्हणजे जेफरसन कोप ना? हो. थोडा वेळ विचार करून पायरोनं विचारलं. तुमच्याजवळ इंजेक्शन देण्याची सिरिंज आहे का? आहे आणि नाहीही. म्हणजे प्रवासात माझी औषधांची पेटी माझ्याबरोबर असते. तिच्यात एक जुनी सिरिंज आहे, पण ती पेटी मोठ्या सामानात होती. ते सामान आम्ही जेरुसलेममध्येच ठेवलेलं आहे. असं अस्वस्थ होऊन तिनं विचारलं. तुम्ही हा प्रश्न मला विचारण्याचं कारण? तिच्या प्रश्नाला उत्तर न देता पायरोनं तिलाच प्रश्न केला. मला वाटतं तुमची सासू डिजिटलीस मिसळलेला द्रव घेत होती, होय ना? हो. हृदयविकाराचं औषध म्हणून? हो. काही प्रमाणात डिजिटलीस हे वाढता परिणाम करणारं औषध असतं. काही प्रमाणात डिजिटलीस हे वाढता परिणाम करणारं औषध असतं ना? असावं. मला त्याबद्दल फारशी माहिती नाही. जर तुमच्या सासूनं मोठ्या प्रमाणात ते औषध घेतलं असलं तर तशी शक्यताच नाही. ती फार काळजीपूर्वक औषधं घेत असे. ज्यावेळी मी तिला औषध देई तेव्हा मी सुद्धा फार काळजीपूर्वक देत असे. कदाचित असंही असण्याची शक्यता आहे की औषध तयार करताना केमिस्टनंच चुकून डिजिटलीस जास्त प्रमाणात त्या बाटलीत भरलेलं असावं. तशी शक्यता फारच कमी आहे. रासायनिक तपासणीत ते आपल्याला कळेलच. दुर्दैवानं ती बाटली फुटली. नादिन म्हणाली. खरं की काय? कोणी फोडली? मला कल्पना नाही. कदाचित नोकराच्या हातून फुटली असावी. सासूचा मृतदेह तिच्या तंबूत नेताना खूपच गोंधळ उडालेला होता. प्रकाशही फारच अंधुक होता. नोकराचा धक्का लागून टेबल पडला होता. पायरो संतपणे तिच्याकडे पाहत राहिला. नादिन अस्वस्थ झाली. तिनं विचारलं. माझ्या बोलण्याचा धक्का बसून सासूचा मृत्यू झालेला नसून मोठ्या प्रमाणात डिजिटलीस घेतल्यामुळे झालेला आहे असं तुम्हाला सुचवायचं आहे का? मला तरी ते अशक्य वाटतं आहे. डॉक्टर जिराड त्या तळावरच तंबूत राहत होते. त्यांच्या औषधाच्या पेटीतल्या डिजिटॉक्सिनच्या बाटलीतलं मिश्रण मोठ्या प्रमाणात कमी झालेलं होतं. नादिनचा चेहरा पांढराफटक पडला. तिची नजर खाली गेली. टेबलावरची बोटं आवळली गेली. ती दगडी पुतळ्यासारखी थिजली. मादाम, आता यावर तुमचं काय म्हणणं आहे? पायरोनं विचारलं. काही क्षणानंतर ती म्हणाली. मॉसियर पायरो, मी माझ्या सासूला मारलेलं नाही. तुम्हालाही ते चांगलं माहिती असावं. मी तिला सोडून गेले तेव्हा ती जिवंत होती. मला अद्दा बोलत होती. याची साक्ष देणारे पुष्कळ असतील. मी पूर्णपणे निर्दोष आहे. म्हणूनच तुम्हाला विचारण्याचं धाडस करते की या प्रकरणात लक्ष घालायचं तुम्हाला कारणच काय? मी शपथेवर सांगते की न्याय्यतेच घडलेलं आहे. असं घडणं हाच ईश्वरी न्याय होता. आता तरी या नसत्या चौकशा थांबवा. थांबवणार ना? तुम्हाला कल्पना नसेल इतकं आम्ही सर्वांनी भोगलंय. आता ते भोग संपलेले आहेत. सुखासमाधानाचे दिवस आम्हाला दिसण्याची शक्यता आहे. ते सुख तुम्ही आमच्यापासून का हिरावून घेण्याचा आटापिटा करताय? आता मी काय करावं अशी तुमची अपेक्षा आहे? पायरोनं विचारलं. मी तुम्हाला सांगते आहे की माझी सासू नैसर्गिक कारणानं मरण पावलेली आहे. हे त्रिवार सत्य आहे आणि ते तुम्ही स्वीकारावं अशी माझी अपेक्षा आहे. तुमच्या सासूचा मृत्यू नैसर्गिक नसून तो कोणीतरी मुद्दाम घडवून आणलेला आहे हे तुम्हाला पटलेलं असूनही तुम्ही मला या खुन्याला क्षमा करायला सांगता आहात.
मी तुम्हाला दया दाखवायला सांगते आहे. दया कुणाला? ज्यानं दया दाखवली नाही अशा निर्दयाला? तुमच्या लक्षात येत नाही आहे ते तसं नाही आहे. मग कसं आहे? ती म्हातारी फार दुष्ट होती. ती दुष्ट होती की सुष्ट होती हा प्रश्न इथं महत्त्वाचा नाही. जी व्यक्ती कायदा हातात घेऊन न्यायासनावर बसते आणि स्वतःच्या इच्छेप्रमाणे न्यायनिवाडा करून दुसऱ्या व्यक्तीला ठार मारते ती समाजात राहण्याच्या लायकीची नसते. हे मी हर्क्यूल पायरो तुम्हाला सांगतो आहे. किती कठोर आहात तुम्ही मादाम. काही बाबतीत मी हट्टग्रही आहे. मी खुनाला कधीही क्षमा करणार नाही हा हर्क्यूल पायरोचा अखेरचा शब्द आहे. ती ताडकन उठली. अचानक तिचे डोळे पेटून उठले. ती म्हणाली, तुम्हाला काय करायचं असेल ते करा. निष्पाप लोकांना दुःखाच्या आणि विनाशाच्या खाईत लोटा. मला दुसरा एक शब्दही बोलायचा नाही. पण मादाम, मला असं वाटतंय की तुम्हाला अजून पुष्कळ काही बोलायचं आहे. यापेक्षा वेगळं काहीच बोलायचं नाही आहे मला. बोलायचं आहे मादाम. तुम्ही सासूला सोडून जेवणाच्या तंबूत गेलात. तिथं नवऱ्याशी बोलत असताना इकडे काय झालं ते मला कसं माहिती असणार? तुम्हाला माहिती आहे मादाम. निदान तुम्हाला त्याचा संशय आहे. मला माहिती नाही आणि कुठला संशयही नाही. नादिन खोलीबाहेर निघून गेली. अपॉइंटमेंट विथ डेथ भाग 2 प्रकरण 7 येथे समाप्त.